गोष्ट कापसाले जाणाऱ्या बाईची. हा हॅलो, बोल ना बाई. कुठं? कापसाले? हो येतो ना. पण पाय बा, कालच्या वावरामध्ये मी येत नाही. कारण तर काल माहिती आहे का, तुला माहिती आहे ना, ते वावरवाली भाईशाईने भोकाची होती. आणि बाई कापूस मोजाच्या वक्ती नाही का, तिच्या नवऱ्याने कापूसही नाही मोजला सुद्धा. थोई मला डिंग मारे भोकाचाच वाटला. मी त्याच्या वावरात येत नाही. त्याचा काटाही सुद्धा नव्हता. कापस काही भरले नाही. किती कापूस वेचला काल मी ना. सारी कमरीची काडी काडी झाली, असं तजल्यासारखं लागे मले. पण कापूस काही भरला नाही. 35 किलोच्या वर तर गेला नाही. 60-60 किलो कापूस वेचला. आणि तुमचेही नाही भरले कापस. का तू भोका घेते? घेऊ नको. मी येत नाही तिथं, मी आत्ताच सांगतो. हा दुसऱ्याच्या होय का? हो का? मग येतो ना. केवढ्या मनकी म्हणते? 200 जमते बाई. त्याचा काटागिटा चांगला असेल ना. हो पाहिजे बापा बरोबर. नाही तर मग तू हे करशील मोजाच्या टाइम आले. हो का? जाऊ ना मग सांगू का माझ्या घराकडल्या भोसडे येईल? अहो नाही, सांगायला लागते यायले. फडकी गिडकी घेत नाही ना आपली. कालच्या मग माणसाकडे फडकी आहे ना अटकून. फडके घ्यायला सांगायला लागेल ना. बरं किती वाजता जायचं वा? 9 वाजता? 9 वाजता होते का नाही का बाई ह्या बायाचं? बाहेर किसक भोकाच्या येण्यात घालत राहते. पावडरच लावत राहते. कोणतं काम राहते हो? पावडर लावायचं ते यायले वावरामध्ये सरतच नाही. मी उभी उभी वाटही वाट पाहत राहतो. हो म्हणत जातीन येतच नाही. हो म्हणत जातीन येतच नाही. मग 8 वाजता सांगतो मी ते यायले. 8ले ये म्हणतो याटो म्हणजे. हो हो जाऊ मग जाऊ. हा